नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत का? मजेतच असायला पाहिजे। मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नवीन रेसिपी ऑनियन रिंग पकोडा। चला तर वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 2 मोठ्या आकाराची कांदे घेतलेले आहे, त्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतला आहे। कांदे मोठे घेण्याचे कारण म्हणजे आपल्याला कांदा गोल आकारामध्ये कापून घ्यायचा आहे। आपल्याला कांदा गोल आकाराचा कापून या पद्धतीने घ्यायचा आहे। स्लाइस अशा वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहे। छान पद्धतीने दोन्ही पण कांद्याचे स्लाइस मी वेगवेगळ्या करून घेतलेले आहे। ऑनियनला कोटिंग करण्यासाठी मी चिप्स वापरणार। हे चिप्स आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। अशा पद्धतीने चिप्स मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले। बॅटर बनवूया आणि बॅटरसाठी लागणारे साहित्य मी या ठिकाणी 2 ते 3 मोठे चमचे बेसन घेतलेले आहे। आता घालणार आहे 1 चमचा तिखट, अर्धा चमच हळद, 1 चमचा धनिया पावडर, यामध्ये घालूया चिमूटभर बेकिंग पावडर, यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। हे सर्व साहित्य छान पद्धतीने आपण आता मिक्स करून घेऊया। यामध्ये घालूया पाणी। या ठिकाणी आपलं बॅटर तयार झालेलं आहे। गॅसवर कढई ठेवायची, कढईमध्ये घालायचं आहे आपल्याला तेल। हे गोल आकाराचे कापून घेतलेला स्लाइस आपण यामध्ये या बॅटरमध्ये बुडवून घेणार आहोत। या स्लाइसला छान बेसन लागलं गेलं पाहिजे। बेसन लावल्यानंतर याला आपण बुडवणार आहोत बारीक केलेल्या चिप्स मध्ये। अशा पद्धतीने हे बुडवून घ्यायचे आहे। चिप्स लावून झाल्यानंतर आपण याला तेलामध्ये सोडूया। हे आता आपल्याला पलटून घ्यायचे आहे जेणेकरून छान फ्राय होतील। हे बघा, याला छान कलर सुद्धा आलेला आहे आणि कोटिंग सुद्धा आपलं तेलामधले पडलेलं नाही। चला तर मंडळी, आपली रेसिपी तयार झाली आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत टाटा, बाय बाय।